जागा लय भारी बैलाला, नाद खोळा जागा. सावली राहते ना दिवसभर. जरा डरकी टाकल्यावर थोडी आपल्यात दहशत तयार होती. आपल्यासाठीच तिथं होती, आपल्याला मिळायची म्हणूनच तिची वाट बघायचं काम होतं. जे बाकीचे अनुभव आहेत ना ते तुम्हाला सांगतो. जनावर एवढी जरी असली तरी वळू सांभाळणं ही एक वेगळा विषय आहे. शून्य अनुभव होता आपल्याला, शून्य. ज्या ताकदीनं त्याच्या जवळ जाणं होतंय, ज्या पद्धतीने त्याला हँडल करता येतंय आता आम्हाला दोघांनाही. तेही जनावरात पहिल्यापासून आहे, पण वळू कधीच सांभाळलेलं नव्हतं. आताच्या घडीला त्याच्याकडनं ज्या ज्या गोष्टींचं रिस्पॉन्सिबल जसे काही येत आहेत ती बघितल्यावर हे आपल्यासाठीच तिथं वाट बघत बसलेला होता आपली, हे असं वाटतंय कित्येक वेळेला. प्रत्येक क्षणाला त्याची जाणीव होती. वळूचा अनुभव नसताना पण आत्मविश्वास कोणामुळे कसा वाढला काका? सगळ्यात महत्वाचं वळू हा विषय सुरू झाला शेतकऱ्याची शान या यूट्यूब चॅनल. त्यासाठी तुमचे पहिले धन्यवाद की तुम्ही आम्हाला ह्या क्षेत्राकडे वळवलं. त्याची गरज काय आहे याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. वळू सांभाळून काय करायचं होतं नेमकं? सगळ्यात महत्वाचं चांगलं ब्रीडिंग गरजेचं आहे. आपल्याकडे आत्ता नाही म्हणलं तरी ज्या काही लहान मोठे गाई वस्त्र आहेत प्रत्येकाला भरवायला बाहेर घेऊन जाणं करणं हे दिवसेंदिवस अडचणीचं होत चाललेलं होतं. किती संख्या गायींची? आपल्याकडे आता लहान मोठे म्हणून 25 आहेत. तिला लहान मोठ्या संख्या 25 आहे. बैल आणलेल्या दिवशी त्या गाईला तेवढा भरला काळ्या. ज्या दिवशी आपण ठरवला शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आणि तिकडं व्यवहार ठरला आणि इकडं गायनं वापरली. बरोबर. या योगायोग आहे. मी तो हे सगळे असे जे सिग्नल्स मिळत गेले. 9 महिने पूर्ण होईपर्यंत बैलाला वासरू बाहेर पडणार गोठ्यात. 9 महिने 9 दिवसात विषय त्याचा मार्गी लागून रिझल्ट त्याचा असेल तो आपल्याच गोठ्यातला. डरकी मारतो, माती उकरतो. 100%. म्हणजे जे खिलारनं गुण दाखवावेत ते गुण दाखवतो. सगळे गुण दाखवतो. आणि हे सगळे गुण दाखवताना एक त्याची ताकद, त्याचं वळूपण, ह्याची भीती मनात नक्की असते. पण एक जीव तुम्ही ज्याला जीव लावल्यावर तुम्हाला काय देऊ शकतो, ह्याचं प्रेम, ह्याचा आनंद, ह्याची माया काय प्रमाणात आहे त्याची जाणीव मात्र तो तेवढ्याच गतीने करून देतो. चल.